आजची पत्रकार परिषद रत्नागिरीच्या दृष्टीनं अतिशय 3 महत्त्वाच्या विषयांवर मी आयोजित केलेली आहे. एक म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालं. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर आता 4थं वर्ष सुरू होत आहे. 4थं वर्ष सुरू होत असताना भले 20,000, 22,000, 25,000, 40,000 त्या काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या पोस्ट निघाल्या. त्याच्यामध्ये काल जो मी आढावा घेतला त्याच्यामध्ये सुमारे 450 रत्नागिरीतली मुलं ही मेडिकल कॉलेजमध्ये आज नोकरी करत आहेत. आणि मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातलं, त्यांनी जो सर्वे केला महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजचा, त्याच्यामध्ये नंबर 1चं मेडिकल कॉलेज आपलं आहे. आणि म्हणून 8 जुलै 2026ला BSc नर्सिंग हा कोर्स जो आहे, या BSc नर्सिंग कोर्सला आपल्याला मान्यता मिळाली. मी BSc नर्सिंग कोर्सचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण सगळ्यांना असं वाटतं की जसं आपलं GNM आणि ANM कॉलेज आहे तसं हे कॉलेज आहे, तर हे त्याच्यापेक्षा अपग्रेड कॉलेज आहे. हे डिग्री कॉलेज आहे आणि ह्याच्यातनं ज्या सगळ्या नर्सेस तयार होतील त्या सगळ्याच्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करणार आहेत. तर 100 मुलांच्या त्या BSc नर्सिंगला आपल्याला परमिशन मिळाली. आयुर्वेदिक हॉस्पिटल आयुषला देखील आपल्याला 30 बेडची मंजुरी मिळालेली आहे. ते देखील आपण सुरू करतोय. आणि काल मी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला. त्या आढाव्यातनं समाधानकारक जे बघायला मिळालं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी 2 वर्षापूर्वी जे आपण सांगायचो की आपली OPD ही 300-350 आहे, आता आपली OPD इन अँड ॲव्हरेज 850 पर्यंत गेलेली आहे. रविवारची फक्त ही OPD 130, 140, 150 पर्यंत असते. परंतु ज्यावेळी पाऊस सुरू झाला त्या पहिल्या 2 दिवसातली आपली OPD 1100-1200 होती. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरचा विश्वास हा ग्रामीण भागातल्या जनतेचा प्रचंड पद्धतीनं वाढलेला आहे. 1127 सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या मायनर, आणि 250 मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं काल इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा एकदा मी जाऊन बघितलं. त्यांना आवश्यक असलेल्या काही गोष्टी काल DPCमधनं मी मंजूर केलेल्या आहेत. हिमोफिलिया नावाचा जो एक आजार आहे त्याच्या इंजेक्शनला 50 लाख रुपये मी काल मंजूर केलेले आहेत. ऑर्थोपेडिक्ससाठी एक नवीन यंत्रणा लागते, त्यासाठी 20 लाख रुपये काल मी मंजूर केलेत. आणि ऑक्सिजनचा एक ॲडव्हान्स प्रकार द्यायचा जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतो त्याच्या यंत्रणेसाठी देखील काल मी पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळं आपलं सिव्हिल हॉस्पिटल, तिथले डॉक्टर्स हे अतिशय वेगवान पद्धतीनं ट्रीटमेंट करत आहेत. आणि त्याचा आउटपुट त्यांनी किती आपल्याला येऊन सांगितले मला माहीत नाही, पण आता इथे डीन सर पण आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं सिव्हिल हॉस्पिटल सुरू आहे. तसंच आपली ग्रामीण रुग्णालये जी आहेत ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. तिथं देखील आपली OPD वाढलेली आहे. लोक आरोग्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी तिथे येत आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीनं सन्मानपूर्वक वागणूक मिळते. पण काल अजून एक महत्त्वाचा निर्णय सिव्हिल हॉस्पिटलला मी पालकमंत्री म्हणून घेतला आहे की जिथं महिलांचे वॉर्ड आहेत त्या महिलांच्या वॉर्डमधला पुरुषांचा जो वावर आहे हा महिला पेशंटच्या परवानगीशिवाय करू नये अशा पद्धतीची SOP तयार करण्याचा निर्णय मी काल बैठकीमध्ये घेतला आहे. याच्यामध्ये जनरल महिला वॉर्ड जो आहे, महिलेला ॲडमिट करताना 3-4 नावं अगोदरच फॅमिलीची घ्यावीत आणि त्याच्यापैकी एखादा जर तिथे राहत असेल तर त्यालाच अलाव करावा. कारण मध्ये 15-20 दिवसामध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं की महिलांच्या वॉर्डमध्ये काही लोक जातात, तिथं महिलांना त्रास होतो. आणि ICUमध्ये उद्या पालकमंत्री म्हणून मला जरी जायचं असेल तरी ICUचे सगळे प्रोटोकॉल जे आहेत मोठ्या हॉस्पिटलचे ते फॉलो करूनच गेलं पाहिजे अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन मी डीनना आणि CS ना दिलेल्या आहेत. आणि हे पण मी त्यांना उदाहरण सांगितलं की हा वावर महिलांच्या वॉर्डमधला का थांबवला पाहिजे. तर महिलांवर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी काही पथ्य पाळायचे असतात, काही नियम पाळायचे असतात, ते 100% अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाळले गेले पाहिजेत. हे नियमावली बनवावी, पालकमंत्री म्हणून मला दाखवावी आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी असं मी डीन आणि सिव्हिल सर्जनना सांगितलं आहे. त्याची कारवाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. डेंटल आपल्याकडे जो सेक्शन सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या पद्धतीनं पेशंट आपल्याकडे येत आहेत आणि बरे होऊन जात आहेत. सगळ्या पद्धतीच्या सर्जरी आपल्या होत आहेत. काही ठिकाणी थोडं पाठीपुढं होत असेल, पण जी 10-15 वर्षापूर्वीपासूनची सिस्टीम होती
ती 2 वर्षामध्ये बदलण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी 693 कोटी रुपये सरकारनं जायकामधनं मंजूर केलेले आहेत. त्याचं देखील आता थोड्या दिवसामध्ये काम सुरू होईल. त्याच्यामुळे मेडिकलच्या संदर्भामध्ये आपल्याला ही सगळी माहिती पाहिजे म्हणून आज खरं मी आपल्याला बोलवलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा एक उपक्रम मी मराठी भाषा मंत्री म्हणून सुरू केला आहे. आणि तो उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो. पहिला कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला, दुसरा रत्नागिरीमध्ये झाला. आणि मला आज सांगताना आनंद होतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की महाराष्ट्रामध्ये भाषेचं संग्रहालय असलं पाहिजे. आणि ते भाषेचं संग्रहालय करण्याचा निर्णय रत्नागिरीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. 25 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. 1 एकर जागा देखील आज आम्ही अलॉट केलेली आहे. तर या भाषेच्या संग्रहालयातनं काय होणार आहे, तर जेवढे साहित्यिक किंवा जेवढे मराठी भाषेवर प्रेम करणारी लोक होऊन गेली, ज्यांनी मराठीसाठी फार मोठं काम करून ठेवलं आहे, तर त्यांच्यावर रिसर्च ह्या भाषा संग्रहालयामध्ये होईल. अगदी ज्ञानेश्वरांपासून आताच्या साहित्यिकांपर्यंत. ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यावेळी सरकारनं विचारलं, केंद्र सरकारनं, की 700 वर्षापूर्वीची अशी कुठची घटना आहे की जी मराठीमध्ये लिहिली गेली, त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारनं सांगितले की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील मराठीमध्ये होती. त्याच्यामुळे अभिजात भाषेचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळे तिथपासून जे साहित्य सुरू झालं ते आताच्या साहित्यिकांपर्यंत सगळं त्या भाषा संग्रहालयामध्ये वाचता येईल. तिथे चांगल्या पद्धतीचं संग्रहालय म्हणजे फोटोग्राफिक संग्रहालय असेल, होलोग्राफिक असेल, या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही करणार आहोत. आणि ते महाराष्ट्रातलं भाषा संग्रहालय आम्ही रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये बोलीभाषेवर रिसर्च असेल किंवा ग्रंथालयांच्या पुस्तकांवर रिसर्च असेल. आज साहित्यिकांकडनं अशी मागणी झाली की थिबा पॅलेसमध्ये जर पुस्तकांचं गाव सुरू करता आलं तर ते पुस्तकांचं गाव करण्याचा देखील निर्णय घेतला. काही साहित्यिकांनी सांगितले की साने गुरुजींच्या पवित्र ठिकाणी पुस्तकांचं गाव सुरू करावं, ते पालघरला करायचा आम्ही निर्णय घेतला. सगळ्यात त्याच्यापेक्षा पुढं जाऊन SM जोशींचं स्मारक करायचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे गोळपमध्ये. हे विविध निर्णय आजच्या मराठी भाषेच्या बैठकीमध्ये आपण घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे साहित्यिकांना अपेक्षित होतं महाराष्ट्रातल्या, ते भाषा संग्रहालय आज आपण रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय घेतो. आता भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्येच आपण काम का करतोय, तर बाळशास्त्री जांभेकरांपासून जर सुरुवात केली तर ते पूर्वीच्या रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, मंगेश पाडगावकर रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, मधु मंगेश कर्णिक रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, कुसुमाग्रज केशवसूत हे आपल्या रत्नागिरीच्या मालगुणचे, त्याच्यानंतर पु ल देशपांडेंची सासूरवाडी ही रत्नागिरी. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने देखील रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे. विदास सावरकर जसे देशासाठी झटत होते तसं ते देखील साहित्यिक होते. लोकमान्य टिळक देखील साहित्यिक होते. महर्षी धोंडो केशव कर्वे देखील साहित्यिक होते. साने गुरुजी देखील साहित्यिक होते. त्याच्यामुळे ही सगळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले. त्याच्यामुळे ही सगळी दिग्गज मंडळी ज्याने मराठीवर प्रेम केलं ती रत्नागिरी जिल्ह्यातली होती. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठी भाषा संग्रहालय उभारण्याचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. संमित्रनगरला, संमित्रनगर बीएड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. तिथं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होत आहे त्याच्या बाजूला. आपण आता आढावा घेतला ना, मेडिकल कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वगैरे वाढलेली आहे. ऑक्सिजनचा आपण उल्लेख केला. आपण ते कोरोना काळात जो ऑक्सिजन प्लांट उभा केला होता त्याची आज अवस्था काय सुरू आहे? नाही, आता कोरोनामध्ये ऑक्सिजन प्लांट जो उभा केला होता तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता. त्यावेळी ऑक्सिजनची आवश्यकता होती म्हणून तो ऑक्सिजन प्लांट केला. आता ऑक्सिजन स्वतः जिथनं कुठनं यंत्रणेकडनं सिव्हिल हॉस्पिटलला यायचा आहे, मेडिकल कॉलेजला यायचा आहे, तो येतो आणि ऑक्सिजन सफिशियंट आहे. त्यावेळेची तात्पुरती सोय होती ना ती. कंटिन्यू करणार तेव्हा सांगितलं होतं त्यांनी ते ऑक्सिजन आपल्याला वापरता येईल जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात. नाही, ऑक्सिजन म्हणण्यापेक्षा आता ऑक्सिजनची रिक्वायरमेंट जी आहे ती सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि रत्नागिरीतल्या सगळ्या हॉस्पिटलसाठी योग्य तऱ्हेनं चालू आहे. जर आवश्यकता भासली तर ऑक्सिजन प्लांट उभा करू. सिंधू रत्नाचा आढावा घेतला, त्याच्यामध्ये मागच्या पहिल्या 3 वर्षामधले काही कामं मंजूर होती, पण ज्या ज्या डिपार्टमेंटकडे वर्ग केले त्यांच्याकडनं अपेक्षित असं काय ज्यांना प्रतिसाद
सिंधुरत्न योजनेचा आढावा पहिल्यांदा सिंधुरत्न योजनेचा अध्यक्ष झाल्यानंतर मी घेतला. विनय नातू देखील त्याला उपस्थित होते, जिल्हाधिकारी उपस्थित होते, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या. तर सिंधुरत्नमधनं आज जे मला जाणवलं की 15.5 कोटी रुपयाचा स्पिल ओव्हर होता, तर तो आम्ही 5 कोटीवर आणला. जी अनावश्यक कामं कदाचित 2 वर्षापूर्वी ती योग्य असतील, पण 2 वर्षानंतर ती योग्य वाटली नाहीत, ते आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उदाहरणार्थ आंबा बागायतदारांसाठी आपण कोल्ड स्टोरेज व्हॅन 3 वर्षापूर्वी घेऊन दिली मागणीप्रमाणे. आज त्याची एकही मुंबईला ट्रिप झालेली नाही. आता दुसरी आपण तयार करतोय. म्हणून माझं सांगणं आंबा बागायतदार नव्हतं. आंदोलनं तर केलीच पाहिजेत, पण आंदोलनात ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ती यंत्रणा पण चालवली पाहिजे ना. त्याच्यानंतर आपण हाऊस बोटचा एक प्रकल्प केला होता. हाऊस बोटच्या प्रकल्पामध्ये काही ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला, काही ठिकाणी वाईट रिस्पॉन्स मिळाला. त्या 5ही हाऊस बोटी रत्नागिरीला हाऊस बोट टर्मिनल करून करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ते पर्यटन स्थळ होईल, तिथं चांगल्या पद्धतीचं हॉटेलिंग असेल, त्या 5ही बोटी तिथं राहतील आणि त्या 5ही बोटीमध्ये जे पर्यटक येतील त्यांची व्यवस्था होईल. आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे जे कोकणी फूड किंवा जे रत्नागिरीचं फूड आपण त्यांना त्या बोटीमध्ये देणार आहोत ते तिथंच बनवलं जाईल आणि ते बचत गट बनवेल. बाट्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाची जी जागा आहे त्या मराठवाडा विद्यापीठाच्या जागेमध्ये हे आपण हाऊस बोट टर्मिनल उभं करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये एक मत्स्यालयामध्ये काहीतरी एक टॅनल उभं करायचा एक प्रस्ताव होता ना. मत्स्यालयामध्ये कंटेनरमध्ये ॲक्वेरियम करण्याचा निर्णय होता, पण तो फेल झाला प्रोजेक्ट. आज आम्ही त्याचा पण आढावा घेतला. त्यांनी 100 कोटी रुपये त्याचं इस्टिमेट तयार केलं ॲक्वेरियमचं, सगळ्यात चांगलं महाराष्ट्रातलं. तर त्या 100 कोटीच्या ॲक्वेरियमवर आपण वर्किंग करतो आहे. पण येत्या 2 वर्षामध्ये अतिशय चांगलं रत्नागिरी जिल्ह्याला शोभेल असं ॲक्वेरियम रत्नागिरीत आपण करणार आहोत. झूमध्ये जे मालगुंडला झू करतात त्याच्यात ते रत्नागिरीमध्ये करणार. रत्नागिरी नगरपालिकेची जी कामं चालू आहेत, अगदी मेडिटेशन सेंटरपासून नव्यानं आता ज्या खाऊ गल्ल्या आपण करतो, काही ठिकाणी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी, त्या सगळ्याचा आढावा मी घेतला. त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये पूर्ण आपलं मेडिटेशन सेंटर तयार होईल. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये नगरपालिकेची इमारत जी आहे त्याचा लोकार्पण सोहळा होईल. टिळक स्कूल जे आहे ते 1 वर्षामध्ये पूर्ण होईल. तिथं आपण केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ती 2 मजली इमारत आहे. खाली 7 रूम ज्या आहेत त्या पूर्वीच्या टिळक विद्यालयाला द्यायच्या आणि वरच्या 7 रूम केंद्रीय विद्यालयाला तात्पुरत्या द्यायच्या. आणि केंद्रीय विद्यालय जे मंजूर झाले आपल्याकडे ते आता तिथं आपण सुरू करणार आहोत. अजून जी काही कामं नवीन आली म्हणजे शॉपिंग सेंटर असेल, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याची मी घोषणा केली होती स्मारकाची, ते आपण आता रत्नागिरीमध्ये करण्यासाठी पैसे मंजूर केले आहेत. त्याच्यानंतर स्टेट बँक कॉलनीमध्ये जी स्मशानभूमी आहे तिचं अपग्रेडेशन करण्यासाठी 1,25,00,000 रुपये मंजूर केले आहेत. मिरकरवाड्याचं कब्रस्तान आहे त्याला 75 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याच्यानंतर खालची पांढऱ्या समुद्रावरची जी स्मशानभूमी आहे त्याला 1,25,00,000 रुपये मंजूर केले आहेत. ही सगळी कामं 6-7 महिन्यामध्ये पूर्ण होतील. आणि कॉन्क्रिटिंगची उरलेली कामं जी आहेत, जी पाईपलाईनमुळे थांबली होती, ती पाईपलाईन देखील 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि थिबा पॅलेस रोड आणि दांडा फिशरीजपर्यंतचा उर्वरित रस्ता जो राहिलेला आहे तो नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर कोणती कामं शहराची प्रगती पथावर आहेत, आता लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर? फॉर एक्झाम्पल उदाहरण खरं तर मी तुम्हाला दाखवायला पाहिजे होती कुठची प्रगती पथावर आहेत. म्हणजे अनेकांना दाखवली ना, बघायची आहेत का? तिकडचा भाग हां हो बरोबर. तुझ्याकडे येऊन थांबलेला रस्ता तिथनं दांडा फिशरीजपर्यंत शिल्लक राहिला आहे तो कॉन्क्रीट होणार. आणि थिबा पॅलेस रोड पूर्ण कॉन्क्रीट होणार. नाचण्याचा पूर्ण झालेला आहे, मजगाव रोडचा झाला आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो हायवेच्या पलीकडे तो आपण विमानतळ रस्ता म्हणून आता ट्रीट करतोय, तो देखील चौपदरी होणार. तिथली आपण सगळी अनधिकृत बांधकामं काढून टाकली, पण त्यांच्यावर पण अन्याय केला नाही. ज्यांची असेसमेंट स्वतःची आहे, स्वतः उद्योगधंदा करतोय, त्याच्यासाठी आपण गाळे करून देतोय 56 कोकण नगरमध्ये, ते तिथं आहेत तिथं राहतील. सुरू करतात अर्धवट आता मारुती मंदिरचं अर्ध काम पूर्ण केलं 8 दिवसापूर्वी. त्या पेवर्स ब्लॉकची अशी परिस्थिती आहे. पेवर्स ब्लॉकची परिस्थिती मारुती 70-80 कामगार त्यांच्याकडे आहे, पण त्यांचे सगळे जे खरे सुपरवायझर आहेत ते गेले हजला. त्याच्यामुळे कोणाला मेळ राहिलेला नाही. आता ते अलिमिया गाजींवर जबाबदारी देतो हजवरनं इकडे आणायची. 4 दिवसापूर्वी काम सुरू केलं, एका बाजूचं केलं दुसऱ्या बाजूचं. ते काय करतात, त्यांना लाईन कोण देणारा शिल्लक राहिलेला नाही सुपरवायझर.
तर ते आता 2-4 दिवसामध्ये येतील. मग आम्ही त्यांना प्लॅन करून दिलं, पहिलं कुठचं करा, नंतर कुठचं करा, ते होऊन जाईल आता. शामराव पेजे सर्कल डेव्हलप हो, आले ना काकडे घेऊन. शामराव पेजे साहेबांचा पुतळा एका वेगळा, त्यांच्या कुटुंबाला विचारून वेगळ्या धर्तीवर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ते पण सर्कल आता डेव्हलप होईल आणि चांगल्या पद्धतीने. रोपेच्या संदर्भात काय भाटे किंवा पहिलेच की असं काय तर भरपूर माहिती काढली. साहेब रोपवेची पण नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रोपवेची टीम काल रत्नागिरीमध्ये होती. रत्नागिरीमध्ये रोपवे करण्याचा देखील म्हणजे प्राथमिक निर्णय मी घेतलेला आहे. आपल्या थिबा पॅलेसवरनं आपलं नारळ संशोधन केंद्र जे आहे तिथपर्यंत हा रोपवे आपण करतोय. किंवा जो मी तुम्हाला सांगितलं की टर्मिनल करतोय बोटचं, त्या हाऊस बोटचं, इथेपर्यंत ते होईल. 2 बिल्डिंग होतील 4-4 मजली आणि त्याच्यावरनं तो रोपवे जाईल. अशा पद्धतीचं काल मला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आहे. पण ते होणार नक्की. पण त्याच्या परमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतात, त्याच्या परमिशन कोस्टगार्डच्या असतात, त्याच्या परमिशन पर्यावरणाच्या असतात, CRZच्या असतात. त्या मिळायला जरा वेळ लागेल. पण अंतर आहे ते. 2.5 किलोमीटर. आणि रत्नदुर्ग किल्ला ते नाही होणार, ते फिजिबल नाही. आपण रात्री 11 इकडे होईल. त्याच्यामध्ये काय ते ठिकाण जाणे आणि त्या प्रवासामध्ये अडचण. रात्री 11 वाजेपर्यंत आपण सर बैठका घेतल्या, काल आज पण घेतली, 2 दिवस होते. तर हे इतर विषय, आणखी विषय आपण कुठे आढावा घेतला ते आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या विकासात? शिरगावचा पण आढावा घेतला. ते माहिती होतं सर. नाही सकाळी म्हणजे आम्हाला नको नाही, तुम्ही शिरगाव म्हटल्यानंतर सगळं तुमच्यावर ओढून नका घेऊ. शिरगावच्या काल तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मी जी कमिटमेंट केलेली होती त्या सगळ्या मी मिटिंग घेतल्या पालीमध्ये. त्याच्यामध्ये 4 नळपाणी योजना ज्या 8-8.5 कोटी रुपये देऊन मंजूर केलेल्या होत्या त्या 2 महिन्यामध्ये संपवण्याचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीनं आज शिरगावचा निर्णय म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका, ज्या मदतनीस, ज्या आशाताई यांनी मरमर काम करून करोनानं आपल्याला सुटका करून दिली, त्यांचेच पैसे त्यांचेच पैसे शिरगाव ग्रामपंचायतीनं दिले नव्हते, महिन्याला 1,000 रुपये. तर आज त्यांचे सगळे पैसे द्यायचा निर्णय घेतला, कारण त्यांच्यामुळं आपण जगतोय असं माझं मत आहे. जर अंगणवाडी सेविका, आशाताई, मदतनीस ही त्यावेळी घरात जाऊन कोणाला करोना झाला आणि कोणाला करोना झालं नाही याची औषधं जर दिली नसती तर आपण चर्चा करताना दिसलो नसतो. आणि म्हणून पैसे कोणाचे ठेवायचे याला पण काही बंधनं असली पाहिजे. काल तिथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रत्येकी 18,000 रुपये त्या महिला भगिनींचे द्यायचे होते. 11 लाख रुपये द्यायचे होते. ते आज 2 टप्प्यामध्ये द्यायचा निर्णय झाला. 2 दिवसानंतर त्यांना निम्मे पैसे मिळतील आणि पुढच्या 2 महिन्यानंतर बाकीचे पैसे मिळतील. ग्रामपंचायत फंडातून दिलेच पाहिजेत ना, नियमच आहे. हां, आता सावकेना जाऊन विचारायला पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शन करणारा कोणाला विचारलं पाहिजे. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमधून जिल्ह्याचे कधी काय चित्र डोळ्यात समोर आलं? अतिशय चांगलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं चित्र आहे. मागच्या वर्षी 113% मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचं काम हे पूर्ण झालं. आमच्या अधिकाऱ्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला सांगितली की जे फूड ट्रक आहेत त्याला मागणी जास्त आहे रत्नागिरीमध्ये, ते 25%, 10% जे आहेत ते 25% करावे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. आणि ते विभाग माझ्याकडे असल्यामुळं ते 25% आपण केले. आता या जिल्ह्यामध्ये यावर्षी 25% महिलांना फूड ट्रक दिले जातील. साहेब, लोटे येथे एका कंपनीने शेतात पाणी सोडल्यामुळे काल शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि त्याला आमदार भास्कर यादव, माजी खासदार उषा यांनी संबोधित आणि MIDC आणि प्रदूषणावर टीका केली. नेमकं काय प्रकार आहे? नाही, MIDCवर आधी टीका करण्याचा काही संबंधच येत नाही. हे काम जे आहे हे पोल्युशन बोर्डाचं आहे. सांडपाणी बघणं, सांडपाण्याला कसला वास येतो बघणं. शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याच्यात लक्ष घालतो. मी लक्ष देखील घातलेलं आहे. मी MPCBच्या लोकांना काल रात्रीच काय माझ्या भाषेत सांगायचं ते सांगितलेलं आहे. त्याच्यावर बहुतेक आज कारवाई देखील झालेली आहे, ती माहिती घेऊन सांगतो. पण अशा पद्धतीनं प्रदूषण करणाऱ्यांची गय करू नये अशा माझ्या पालकमंत्री म्हणून त्यांना सूचना मी ऑलरेडी काल दिलेल्या आहेत. चंपक MIDC कधी सुरू होणार आणि सामान्य माणसाला प्लॉट कधी मिळणार? सामान्य माणसाची व्याख्या मला हेमलला एक प्लॉट पाहिजे, मला पाहिजे, किशोरला पाहिजे. फॉर म्हणजे सांगा ना, मला प्लॉट कधी मिळणार हे फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं. पहिली गोष्ट, त्या जमिनीमध्ये प्रकल्प आणण्याचा निर्णय झालेला आहे. प्रकल्पासाठी जागा ती दिलेली आहे. त्या प्रकल्पाचं काम हे पुढच्या 2 महिन्यामध्ये सुरू होईल. मोठ्या लोकांना मिळणार की सामान्य माणसाला एक प्लॉट मिळणार? नाही, मागून तर बघा ना. बरं, आता ह्याचं उत्तर देतो मुद्दाम. आता हे परत कोणी वैयक्तिक घेऊ नये. अलिमिया काजींनाच माहिती आहे की मी कशा पद्धतीनं प्लॉट, माहिती आहे की नाही,
काजी साहेब जेवढे मला प्रश्न विचारतील ना तेवढे तेच अडचणी देतील. सांगतो ना, सर्वसामान्यांना प्लॉट मिळतो की नाही हे तुमच्या सगळ्यांपेक्षा अलिमिया काजी साहेब चांगलं सांगू शकतात. एखाद्या सर्वसामान्य माणसावर जर अन्याय झाला आणि अलिमिया काजी साहेबांनी सांगितले हा अन्याय आहे, तर तो कसा दूर करतो हे पण अलिमिया काजी साहेबांना माहिती आहे. एखाद्यानं बिस्लरी बॉटलच्या प्लांट म्हणजे मिनरल वॉटरसाठी घेतलेला प्लांट दुसरीकडे वापरला म्हणून त्याचा दंड कसा माफ होतो हे देखील अलिमिया काजी साहेबांना माहिती आहे. हां, अजून काय सांगू? आता स्थानिकाची व्याख्या काय मला सांगा ना. काय एका काजीनं मिळालं, दुसऱ्या काजीनं मिळालं हे कुठच्या काजीनं मिळालं माहीत नाही. त्याच्यामुळं पर्पज बदलण्यापासून आपल्या स्थानिक लोकांना जी काही ताकद द्यायची ती MIDCचा मंत्री म्हणून मी देतो. पहाटे बंधारा आहे ना, आता नवीन जो बांधलाय, पर्यटकांना जाण्यासाठी असं काही करणार. होणार आहे का? मी आता जातोय तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे सी प्लेन सुरू होतं आहे. त्या सी प्लेनचा आराखडा आपल्याला करून तिथं थोडी जेटी ती वाढवायला लागणार आहे आणि ती पूर्ण जेटी ही पर्यटकांसाठी देखील मोकळी ठेवणार. आणि म्हणून ते ट्रायपॉड जे टाकायचे होते त्यांना मी सांगितलं की वर टाकू नका, ते दोन्ही बाजूला टाकून ठेवा, मध्ये काय करायचं मी सांगतो. मिऱ्या बंधाऱ्याच्या वरती दुसरा जो नरिमन पॉईंटचा जो आराखडा होता ना 41 कोटीचा 41, तर ते नेमकं काय करा मी त्याचं तुम्हाला हे देतो ना. त्याचं आपण केलं तर संपूर्ण कसं होईल, पण त्याचं प्रोसेस कमी त्याला हे मिळाले काय अजून 2 ठिकाणचं काम व्हायचं आहे बंधाऱ्याचं. ते झालं की काम सुरू होईल. ते आणि भगवती ब्रेक वॉटरचं मेरीटाईम बोर्डमध्ये का भगवती बंदरला क्रूज टर्मिनल करण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण क्रूज टर्मिनलला जेवढी डेप्थ लागते पाण्याची तेवढी मिळत नाही म्हणून तो प्रोजेक्ट थांबला आहे. साहेब डेप्युटीसी का रद्द झाली? का मी जाहीरपणानं सांगितलं, माननीय नारायणराव राणे साहेब आणि माननीय सुनील तटकरे साहेबांनी मला सूचनावजा विनंती अशी केली की त्यांचं संसदेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे जरा पुढे ढकलावी. त्याच्यामध्ये काय तर एक प्रश्न नाही, सूचना आहे माझी. आपण रत्नागिरी जिल्ह्यात सगळे पत्रकार तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही आमच्यावर प्रेम करता. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक शासकीय कमिट्या आहेत, एकाही कमिट्यात पत्रकाराला घेतलं जात नाही. ती माझी एक सूचना आहे, आपल्याला विनंती आहे की आपण जे तुम्हाला तुमचा आवडीचा हे मन असेल कोण असेल त्यांना 1-2-4 लोकांना आपण अशासकीय सदस्य म्हणून कमिट्यांवर पत्रकारांना घ्यावं अशी माझी. तुम्हाला कोणी सांगितलं घेतलं नाही म्हणून? नाही, मला सांगा इथं नाव कोण नाही, तुम्हाला माहिती नाही म्हणजे कोणाला घेतलं नाही अशातला भाग नाही. समित्या ह्या टप्प्याटप्प्यानं कालावधी संपल्यानंतर मंजूर होत असतात, त्यामुळे तुम्हाला कळेल पत्रकारांना घेतलंय की नाही. म्हणून एक विनंती केली की घ्यावं. तुम्ही माझ्याकडे ऑप्शन जिल्हा परिषद सदस्य पद पण मागितलं होतं, तर मी नाही देऊ शकत म्हणून सांगितलं तुम्हाला. मूळ काय आहे हे टोक का काढलं जातं, तर माझ्याकडे मागणी करून झालेली आहे की मी पूर्वी माझी ऑप्शन जिल्हा परिषद सदस्य होतो, यावेळी परत 4 शिवसेनेचे होणार आहे. काय त्याच्यामुळं त्यांना मी स्पष्ट सांगितल्यामुळं ते होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की त्यांच्यावर अन्याय होईल म्हणजे तो पत्रकारांचा अन्याय असं त्यांचं मत आहे. मला नको, माझ्यावर सोडून बाकी कुणाला आपण घ्यावेच अशी विनंती आहे. नाही, ते सांगितलं तुम्ही पण जिल्हा परिषदेच्या ऑप्शनसाठी इच्छुक आहात हे पण कळायला पाहिजे ना सगळ्यांना. हा संपल्यात जा कुठचा इतिहास नाही, ऑप्शनचा नाही म्हणूनच सांगितलं ना. साहेब नगरपालिकेचा विषय कचरा गाड्यांवरती 16 कचरा गाड्या नवीन घेतात प्रत्येक प्रभागात एक. एक लक्षात, सिटी स्कॅन मशीन जरी बंद असलं ना तरी नियम असा आहे की जरी बाहेर जाऊन त्यानं सिटी स्कॅन केलं तर ते सिव्हिलच्या पद्धतीनंच होणार. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना सिटी स्कॅन मशीन बंद आहे म्हणजे काही थोडा जाण्या येण्याचा त्रास होत असेल, मी नाही असं म्हणत नाही, पण सगळं सिव्हिल हॉस्पिटल बेअर करतं. तेच सांगतो. त्याच्यामुळे तो एक पूर्वी असं व्हायचं ना, सिटी स्कॅन बंद आहे, सिटी स्कॅन जरी बंद असलं कोणाकडनं जरी त्याने करून घेतलं तरी त्याचे पैसे सिव्हिल हॉस्पिटल देतं. हां येणार ना, आता मेडिकल कॉलेजला सगळंच येणार. अतिशय चांगला कसली महिलांच्या वार्डात, हां माझ्या वार्डात आहे महिला रुग्णालय म्हणून मी कधी जावं ही जी काही लोकांची भावना आहे ना. हे बघा, हा एक GR आहे, 30 खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरू होते. तर काय माहिती आहे, तुमच्या माझ्या वार्डामध्ये महिला रुग्णालय म्हणून मी जिल्हा रुग्णालय. नाही, मी काय सांगितलं त्याच्यामध्ये पक्षाचा काडीमात्र संबंध नाही. माझ्याबरोबर पक्षात काम करणाऱ्या माणसानं बाकीच्यांना नियम सांगायचे आणि स्वतः मी काय सांगितलं, मी उद्या पालकमंत्री म्हणून जरी ICU मध्ये बघायला आलो तरी तुमचे नियमच आधी पहिले त्यांना विचारलं स्लीपर आहे का तिथे, इथपासून तुमची पण चूक आहे.
ज्या पद्धतीची स्टिपर तिथं ठेवली पाहिजे, चप्पल ठेवली पाहिजे, तिथं तो वेगळ्या पद्धतीचे आता सध्या मशीन येतं प्लॅस्टिक त्याला लावून, ते ठेवा ना. मी जरी आलो तरी सांगायला पाहिजे की चप्पल काढा, ही स्लिपर घालून जावा. सांगितलं की नाही टेन्सर तुम्हाला काल? हां, त्याच्यामुळं मला जे काही कळलं मी घेतले ना निर्णय जाऊन. मी फक्त हे सांगत नाही, घेतले निर्णय. दुसरं पण हे सांगितलेलं आहे की नातेवाईक जरी असला महिलांच्या वॉर्डमध्ये जाताना त्यानं सुद्धा मोबाईल बाहेर ठेवून जायचं. हे जरा सांगितलं की नाही CS राणे यांना. त्याच्यामुळं ते SOP ते ठरवणार आहेत, मला बाकीचं माहीत नाही. नियमावली त्यांनी ठरवायची, आता त्यांनी माझ्याकडे पाठवली, वाचून फायनल करतो मी. काय फेरी बोट काय? हाऊस बोट. फेरी बोट मोकल साहेबांची आहे. हाऊस बोट ती आपण बचत गटांना दिली होती. नाही ना, जर फसवणूक झाली त्यांनी पोलीस स्टेशनला जायचं, संपल आहे. आपण ते चांगल्या उद्देशानं करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुरुष कुठेही नाही आहे. ते महिलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी केलेली एक यंत्रणा आहे. आता ती जरी तो ढेपाळला किंवा असं काय झालं नाही, त्यांचा इन्कम सोर्स जनरेट होण्याचा जो रेशो आहे तो कमी झाला आहे. मग तो प्रभाग संघाला जर करून द्यायचा असेल तर अशी वेगळी काहीतरी कल्पना काढावी लागेल. म्हणजे ते प्रभाग संघात तर काढून घेत नाही आपण टर्मिनल केल्यानंतर ते तिथं जे काही विक्री होईल किंवा ती जी काही बोट वापरली जाईल त्याचे पैसे प्रभाग संघालाच मिळणार आहेत. त्या फक्त ज्या ठिकाणी त्यांचा बिझनेस होत नाही त्यांनी बिचारा महिला भगिनींनी काय, त्यांचा दोष नाही ना. कोणी राईस सुरू केला, कोणी हेदवीच्या इथं सुरू केला, होत नाही. माझ्याकडे असे पण व्हिडिओ आहेत की पर्यटकांनी सांगितले की असं हाऊस बोट असूच शकत नाही, असं पण आहे, अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळं माझं म्हणणं काय की एखादं काम कॉन्ट्रॅक्टर करत असेल तर मी आक्षेप समजू शकतो. हे बिचारा आमच्या महिला भगिनीच गरीब करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चुका जर असतील तर आपण त्या सुधारू ना. आता ह्याला आपला बोट हाऊस आपण इथं करतोय ना, तर त्यांना सांगू आपण. 27 लाख रुपये प्रॉफिट झाले. आता अजून एक मी गाडी देतो त्यांना. म्हणजे काय, ते एखादा प्रोजेक्ट चांगला होतो, एखादा बिचारा ते आता त्यांना नाही शक्य ना. मी तेच सांगितलं, त्यांनी कॉस्टिंग वाढवून ठेवलं. त्यांनी तिथं जे जेवण गरम गरम द्यायला पाहिजे ते त्यांनी तिथं दिलं नाही. या त्रुटी बिचारा त्यांच्या नाही, कारण त्यांनी जागा सिलेक्ट अशी केली. आता माझ्याकडे राई केली, आता राईमध्ये बोटीला जेवण आणायचं तर वरनं जाका देवीत ना आणतात बचत गटाकडनं, थंडच होतं ना. त्यांना ते जमलं नाही, ते आपण आता करून द्यायचं त्यांना. इथे चांगलं चालेल. तो व्हिडिओ जो निघाला तर पर्यटकाचा चुकीचा होता. मी त्या माणसाला जो चालक आहे त्यांना पण फोन केला. तर पर्यटकाचं म्हणणं आहे तुम्ही एकदा इथून स्टार्टर मारलात की कंटिन्यू फिरतच राहिलं. तसं होत नाही ना, असं त्याचं म्हणणं. असं कसं होईल? कुठेतरी ते अँकर करून ते काय करतात, ते घेऊन जातात. ती सिस्टीमच तशी आहे. ते म्हणतात केरळमध्ये फिरवतात. मी त्यांना म्हटलं केरळमध्ये फिरवतात ते खाडीत फिरवतात आणि परत आणून सोडतात. इथे खाडी सोडल्यानंतर डायरेक्ट समुद्रात जावं लागतं. त्याच्यामुळे ते एक सर्टनला गेल्यानंतर अँकर करून ठेवतात, तिथं ठेवतात. तर त्यांचं म्हणणं की नाही. आणि माझं काय म्हणणं आहे की पर्यटकांना देखील आवाहन आपण केलं पाहिजे की ते कधी नाही ते महाराष्ट्रामध्ये आपल्या महिला भगिनींनी ते सुरू केलं. रत्नागिरीत 100% टर्मिनलच करायचं. त्या बोटमध्ये एक दुसरी बोट तिथे वाढवायला पण रिस्पॉन्स चांगला आहे. कुठे इकडे ना नारायणमुळे त्याची जाहिरात पण झाली पाहिजे. काय बॅनर लावायला नाही, जाहिरातीमुळे प्रॉब्लेम आहे. आपण जाहिरात करत नाही त्याच्यामुळं, आणि थोडंफार त्या लोकांचा संपर्क राहत नाही. आता डिपार्टमेंटच्या लोकांपर्यंत त्यांनी संपर्क साधला ना तर डिपार्टमेंटची लोक पण त्यांना मदत करू शकतात ना. त्याच्यासाठी संपर्क जर असेल. आता काल परवा आम्ही जी सगळी माहिती काढली टुरिस्ट लोकांची, लाखो लोक आपल्याकडे येऊन गेलीत, लाखो. तुम्ही कुठच्याही हॉटेल व्यावसायिकाला विचारा की त्याचा यावर्षीचा बिझनेस कसा आहे. तर त्या दृष्टीनं आता आपण पावलं टाकली पाहिजेत की आपल्याला बाबा आता अजून काय काय करायचं आहे. ते आम्ही वन वे करायचा निर्णय घेतला ना. जाताना असं जायचं आणि येताना निलेश भोसलेचं घर आहे ना त्याच्यासमोरनं खाली जायचं. हा सांगितलं. दुसरा
आपण महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. दिल्लीमध्ये तरुणाईचा विजय झालाय, संपूर्ण देशामध्ये हंगामा वाचलाय. आपण कसे बघता विषयाकडे? कॉंग्रेस जनता पार्टी नाही, हंगामा नाही, ते उत्सव साजरा. हंगाम उत्सव म्हणूया आपण. सांगा. आपली भावना काय याबाबत? नाही, भावना चांगलीच आहे ना, की नीटमध्ये पेपरफुटी होऊ नये ही आमची पण भूमिका होती. नीटमध्ये ज्या पद्धतीनं पेपरफुटी झाली, ज्या पद्धतीनं एक विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन होतं. आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांना कोणी त्याच्यामध्ये दोषी ठरवलेलं नाही. मुद्दा असा राहतो की त्या आंदोलनामध्ये जी काही घुसखोरी झाली ती घुसखोरी योग्य नव्हती. आता कालचा मोर्चा मुंबईमध्ये झाला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की विद्यार्थ्यांचं समर्थन 100% आम्ही करतो. नीटची पेपरफुटी व्हायलाच नाही पाहिजे होती. ते जेलमध्ये आहेत. आता फास्ट ट्रॅकवर ते गुन्हे सगळे चालणार आहेत. 10 कोटी रुपये दंड, 10 वर्षाची शिक्षा हे देखील फायनल केलेलं आहे. ते जे कोण मुलं त्याच्यामध्ये दुर्दैवानं गेली त्यांना देखील पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला किंवा काय त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक यादी जर आपण बघितली, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर अखिलेश यादव, ते नवीन कोणते ॲक्टर झालेले मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर शबाना आझमी, त्याच्यानंतर ही सगळी जी मंडळी आहे त्यांनी कधीच नरेंद्र मोदी साहेबांचा प्रचार केलेला नव्हता. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेलं जे आंदोलन होतं ते खरोखरच योग्य दिशेनं चाललेलं असताना त्यांना भरकटण्याचं कारण जर कोण असतील तर ही सगळी मंडळी आहे. आणि विजय हा विद्यार्थ्यांचा आहे, विजय नेते मंडळींचा नाही. काल आता मी एवढी भाषणं ऐकली जसं काही ह्यांनीच विजय मिळवून दिला, पण त्याच्यामागे धर्मेंद्र प्रधान साहेबांचं पत्र पण वाचा की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला याचं विश्लेषण पण त्यांनी केलं आहे. परंतु नीटमध्ये जे प्रकार झाले किंवा नीटमध्ये जी घुसखोरी झाली त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. हे काल शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं की इकडे पराभव झालेला असताना दिल्लीमध्ये जायचं आणि दिल्लीमध्ये आग पेटवा, हे पेटत राहू दे, हे धगधगतं राहू दे म्हणून सांगायचं, त्याला काही अर्थ नाही. हे राजकीय गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण जे आलं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कधीच दोष दिलेला नाही, विद्यार्थ्यांना कधीच दोष देणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण सर, विद्यार्थ्यांची भावना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडलं किंवा उशीर केलं मला वाटत नाही. मला असं वाटतं की चर्चा ही एका दिवसात आणि 2 दिवसात संपत नाही. एखादं छोटं आंदोलन जरी असतं तर ते एक फोन केल्यानंतर ते सुटत नाही. त्याचं काहीतरी प्रोसिजर असते. ती प्रोसिजर केंद्र सरकारनं केली असेल. त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या मनातले निर्णय केंद्र सरकारनं घेतले हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही त्याची दक्षता राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घेतली पाहिजे. याचा काय परिणाम भविष्यात होऊ शकतो का राजकारणावर की अन्य काय? म्हणजे देशामध्ये आता काय मेसेज जाऊ शकतो की हा विजय झाला, विद्यार्थ्याचा आग्रहपणा, कॉर्पोरेट जनता पार्टी पुढे येऊन काय घडामोडी होऊ शकतात त्या देशामध्ये? बघू ना आपण. अजून 3 वर्ष, 3.25 वर्ष निवडणुकीला आहे. मुंबईतला मोर्चा स्टेटमेंट केलं होतं की आमचं काय युपीए सरकार नाही आहे, आमचं एनडीए आहे, आम्ही राजीनामे वगैरे देत नसतो असं. आणि नंतर ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. राजनाथ सिंह हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांनी ते स्टेटमेंट का केलं, त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला, हे माझ्या कृतीच्या माणसांना बोलण्याच्या पलीकडचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे राजेंद्र सिंह साहेब काय बोलले हे देखील मला माहीत नाहीत. परंतु धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मुलांच्या भावनांचा विचार करून राजीनामा दिला हे कोणी नाकारत नाही. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ॲज अ पंतप्रधान म्हणून जे मार्ग काढायचे आहेत, जे तोडगे काढायचे आहेत, जी कारवाई करायची आहे ती 100% या संपूर्ण त्यांच्या प्रक्रियेतनं केलेली आहे. रत्नागिरी मोर्चाबद्दल आपलं काय? नाही, माझं काहीच म्हणणं नाही रत्नागिरीच्या मोर्चाबद्दल. आपल्या जिल्हा प्रमुखाने आक्षेप घेतला खास पत्रकार परिषद घेऊन. तो जिल्हा प्रमुखांनी घेतला. आपल्या आदेशावरून की त्यांची वैयक्तिक त्यांचं नाही वैयक्तिक काजी साहेब, जिल्हा प्रमुखांना स्वतंत्र आमचे अस्तित्व आहे, बरोबर आहे. ते कोणाच्या ओळीनं पाणी पित नाही. त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेऊन भावना व्यक्त केली. आता जी भावना त्यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेतनं, मला देखील कुठेतरी असं वाटलं की त्यांनी केलेली जी भावना व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे त्याची मी खात्री करून माझ्या मनात ठेवलेलं आहे. मी मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कितपत येऊ? तर विद्यार्थ्यांनी काय करावं आणि विद्यार्थ्यांनी काय करू नये हे सांगणारा मी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या मोर्चामध्ये ते सामील झाले असतील, त्याच्याबद्दल त्यांना कशाला दोष द्यायचा? विद्यार्थ्यांचा काय दोष आहे? मी पहिल्यांदाच सांगितलं की विद्यार्थी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये उतरलेले होते ही त्यांची वैयक्तिक भावना होती. पण त्या आंदोलनामध्ये
ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांवर बोललं गेलं, हे बघा, कोण पंतप्रधान आहेत कोण पंतप्रधान नाही आहेत हा विषय नंतरच आहे, पण ते देशाचं घटनात्मक मोठं पद आहे. आज मी मोर्चाचे काही व्हिडिओ बघितले रत्नागिरीचे, हे योग्य आहे का? याचं समर्थन कोण करतंय का? विद्यार्थ्यांचं समर्थन 100% मी करतोय. कुठच्याही विद्यार्थ्यांना तसा प्रकार घडवला नव्हता, पण काही पॉलिटिकल लोक होते, त्यांनी रत्नागिरीच्या काही व्हिडिओमधनं जे काही पास ऑन केलं हे चांगलं नाही, ही रत्नागिरीची संस्कृती नाही. त्याच्यामुळे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना जे अपेक्षित आहे ते 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दोष कशाला द्यायचा? किंवा पुढच्या जाताना जे भाषा वापरली गेली अश्लील किंवा अत्यंत गैर होती, कोणीही पदावर असेल तरी सुद्धा हे 100% ना, मी तेच सांगितलं. किंवा बऱ्याच ठिकाणी व्हायरल पण आणि ते व्हायरल करण्यामध्ये कोण आहेत, आता मी त्याच्यामध्ये पडत का नाही, जाऊ दे, आता जे काय असेल ते संपलेलं आहे. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. परत आज माझ्या मराठी भाषेच्या सगळ्यांनी माझ्यावर फोटो काढलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काय आता बोलत नाही. पण हे चांगलं नाही. कोण पंतप्रधान आहेत कोण मुख्यमंत्री आहे त्याच्यापेक्षा ते संविधानिक पद आहे आणि त्यांच्याबद्दल रिस्पेक्टफुलीच बोललं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला अजून आपण किती खतपाणी घालतोय आणि त्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि त्याचे परिणाम त्यांना नाही भोगायला लागणार आहेत, विद्यार्थ्यांना भोगायला लागतील. विद्यार्थ्यांच्या कुठच्याही भूमिकेवर आमचा संशय नाही, विद्यार्थ्यांवर आमचा राग पण नाही. विद्यार्थ्यांची मनातली भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखली आणि म्हणून पुढचे निर्णय झाले. सकाळचे 9:30 वाजणारे म्हणतात की आता महाराष्ट्रात बदल होणार आणि देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रात जाऊन शिक्षण मंत्री होणार. ते असं 4.5 वर्ष म्हणतायत, कशात काय बदल झाला काय? होईल महाराष्ट्रात बदल काय? हो, 4.5 वर्षात जो बदल झाला नाही कसा होईल? सर, उत्तर पश्चिम मतदारसंघ आहे मुंबईला, तिथे सिद्धेश कदम यांनी सांगितलं की मी तिथे इच्छुक आहे लढायला लोकसभेची, त्यांना दिल्लीमध्ये जायला आवडेल. तर या संदर्भात मला पण तिकीट द्यायचं ठरवतात एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे त्यांनी भावना शिंदे साहेबांच्या समोर जर व्यक्त केली असेल तर शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील. शुभेच्छा साहेब तुम्हाला. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.